काय नाव आहे तुमचं? संपूर्ण पत्ता सांगू का? हां सांगा. शिवाजी गंगाराम कोंडे, हां मुक्काम पोस्ट चांदखेड, तालुका मावळ, जिल्हा पुणे. हां कंसपुरी किती क्षेत्र आहे तुमचं हे? 4.5 एकर क्षेत्र आहे भाताचं. भाताचं 4.5 एकर क्षेत्र आहे. आणि तुम्हाला लागवड आणि हे भाताचं कसं असतं म्हणजे नेमकं सुरुवात कशी करायची? सुरुवात कशी करायची की भात लावायच्या आधी 1.25 महिना भात पेरायचं. 1.25 महिना आधी त्याला पाणी द्यायचं. हां पाणी दिल्याच्या नंतर 1.25 महिन्यात ते लावायला येतं कांद्याच्या रोपासारखं. हां कांद्याचं रोप आलं की उपटून घ्यायचं, त्याला मूठ बांधायचं, हां मजूर लोक घ्यायची, हां त्याची काही घ्यायची, नंतर चालू करायची. भात लागवड ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये भात येतो. पावसाळ्या सीजनमध्ये भात. हां आणि हे भाताचं नाव काय तुमच्या? इंद्रायणी. इंद्रायणी. मावळातला सुप्रसिद्ध भात इंद्रायणी. इंद्रायणी बरोबर आहे. तुम्हाला लागवडीला साधारणपणे किती खर्च येतो? 50,000. 50,000 ते 60,000 खर्च येतो. हां का? रोग. मजुरी सगळं धरून पिकाचं मजुरी सगळं धरून बरं ठीक आहे. आणि तुमचं भाताची क्वांटिटी म्हणजे किती भात होतं तुम्हाला या 4 एकराच्या क्षेत्रात? 60. 60 होतं. आणि तो म्हणजे फक्त भातच होतो का नंतर त्याची काय प्रक्रिया असते? काढायचं. हां त्याचं तांदूळ तयार करायचं. तांदूळ तयार करायचं. त्यासाठी काय खर्च होतो का तांदळासाठी? खर्च होतो. हां भरडायची प्रक्रिया कशी असते त्याची? भरडाची फक्त काय करण्यात मशीन आहे. हां मशीनमध्ये फक्त निवडून वाटायचं. त्याचं जायचं याचं काय चार्जेस तुम्हाला? जास्त यायचा चार्जेस आपण करायचा. आपण करायचं बरं ठीक. 7 पोती जर तुम्हाला भात झाला तर त्याचं तांदूळ किती पडतं तुम्हाला? 50 ते 50 किलो. 50 किलोचे एक. कट्टा असतो. हां असे 50 कट्टे पडतात. बरं ठीक आहे. आणि आता सध्या मावळात किलोचा काय रेट चालू आहे? 60 रुपये. 60 रुपये किलो तांदूळ. बरं ठीक आहे ठीक आहे. सरासरी तुमचं तांदळाचं उत्पन्न हे 1.5 लाख रुपये 1.5 होतं लाख रुपये बरोबर आहे. त्याच्यातनं तुमचा 50,000 रुपये मिनिमम खर्च जातो खर्च. आणि 1 लाख रुपये तुम्हाला प्रॉफिट होतो बरोबर आहे. हा प्रॉफिट तुम्हाला किती महिन्यात होतो? 5 राहिले. फक्त 5 महिन्यात. 5 महिन्यानंतर म्हणजे ह्याला मेंटेनन्स किती असतो बाबा तुम्हाला? नंतर लावल्यानंतर काय काय करायला लागतं याला? लावल्याच्या नंतर कसं आहे, बियाणाला लागतं. बियाणावं समजा लागतं. कचरा आल्यावर बियाणा लागतं. खत माती. हां खत आम्ही हिशोबात धरीत नाही. हां तुमचं घरचंच खत आहे. घरचंच खत आहे. बरं शेणखत. शेणखत. म्हणजे ह्या भाताला तुम्ही शेणखत वापरता का रासायनिक खत वापरता? शेणखत वापरतो. फक्त शेणखत वापरता, बाकी कोणतंही तुमचं हे नाही. कोणतंच नाही. ठीक आहे. आता तुम्ही हा भात लावला आहे, हा किती महिन्यानंतर तुम्हाला कापायला म्हणजे होतो आणि कशी प्रक्रिया असते त्याची? प्रक्रिया म्हणजे कशी, भात आता ते ओढून येतं आपाप दाण्यासारखं. म्हणजे ज्वारी बाजरी पेरतो ना, हां असे दिवाळीच्या टायमाला ओढून येतं. हो पिवळं पडलं हां की मग त्याला ते ओरडे येऊन पिवळं पडतं. दाणं तयार, भात तयार होतं. हां. मग ते वेळेने कापायचं. मग आता सध्या सगळी शेतकरी भात हाताने कापत नाहीत, मशनीने कापतात. मशिनरीने कापायचं. म्हणजे हे कितपत योग्य आहे तुम्हाला वाटतं? हे मशीनचं परवडतं. मशीनचं परवडतं, शेताचं कापायला परवडतं. मजुरीने परवडत नाही. मजुरीने नाही परवडत. नाही परवडत. त्याच्यासाठी काय रानाचं नुकसान होतं का तुमच्या? मशीनने काही राहण्याचं नुकसान होत नाही. पण बरं ते असं जर समजा आपलं वापशेव जर असेल, हो वापशेव त्याच्यात पाणी बिणी नसेल, हां तर मग नुकसान होत नाही. तशी भाताची नुकसान होत नाही. हं. पण मशीनमध्ये जर केलं की जनावरांचं खाण्याचा हाल होतात. मग हे कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कसं वाटतं की येळेने जे कापलं ना, हा. आधीचे वाटतं 2 रुपये गेलं तरी चालतात. नंतर तुम्हाला तो गुरांसाठी उपयोगी होतो. गुरांसाठी, जनावरांसाठी उपयोगी येत होतो. हं, हं. आता सरासरी सगळे शेतकरी मशीनच लावतात. मशीनच वापरतात. हं. आमच्याकडे जनावर असल्यामुळे आम्ही मशीननी कापीत नाही. हां म्हणजे तुमचा हा सगळं 2 वर्ष प्रयोग करून बघितला. हां आमच्या जनावरांचं लय हल्लं हां खाण्याच्या बाबतीत, हां. म्हणून आम्ही ते मशीन बंद केली. किती जनावर आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे आता 2 बैल आहेत, 2 गाय आहे आणि 4 म्हशी आहे. म्हणजे हे तुमचं सगळं परिवार तुम्ही सगळं शेतातच काम सगळं करता? शेतातच काम करतो आम्ही. कामाला नाही कोणी. कुणीच कामाला नाही? कोणी कामाला नाही. ते शेतातच करायचं. शेताच्या जीवावर सगळं चालतं? सगळं शेताच्या जेवढी चालतं. हां का? वर्षाला किती उत्पन्न होतं तुमचं साधारणपणे? साधारण म्हणजे आता दुसरं बाजून आम्ही बागायत करतो ना, हां
बागायत म्हणा, कांदा म्हणा, हं, बाजरी, हं, वांगी, तंबाटी, मिरच्या. हं. म्हणजे 12ही महिने तुम्ही शेत 12 चालवता? महिने शेत करतो. उन्हाळ्याचं बी आणि पाऊस काढायचं. हो का? विहीर हां आहे, एक बोर आहे, हां. त्याच्या आमचं सगळं चालतं. उन्हाळ्यात पाणी कमी पडतं का बोरला? पाणी कमी पडत नाही. हं, हं.